आता वेळ आहे चर्चेची। पृथ्वीवरचा स्वर्ग, भारतातलं मिनी स्वित्झर्लंड आणि आता रक्तरंजित पहलगाम। आपल्या देशात सुट्टीचा आनंद घेणारे पर्यटक त्यांचा धर्म विचारून त्यांना अक्षरशः टिपून टिपून मारलं जातं। काय दोष असतो त्यांचा? कुठली तरी TRF नावाची दहशतवादी संघटना याची जबाबदारी घेते, पण पुढे काय? निवडणुका झाल्यानंतर काश्मीरमध्ये सरकार स्थापन होतं, अमन की आशा लोकांच्या हृदयात जागी केली जाते आणि त्यावर अगदी काही दिवसात रक्ताचे शिंतोडे उडवले जातात। प्रथेप्रमाणे हल्ल्याचं मूळ पाकिस्तानातच सापडतं, पण पुढे काय? उरी झालं, नंतर सर्जिकल स्ट्राईक झाला, पुलवामा झाला, नंतर बालाकोट एअर स्ट्राईक झाला। पाकिस्तानला आपण जागा दाखवली, पण पाक कुत्र्याच्या शेपटासारखं वाकडं आहे, ते सरळ होणार नाहीये। त्यामुळे करायचं काय आता? हे सर्जिकल स्ट्राईक्स वगैरे त्यांच्यावर फरक पाडणारे ठरत नाहीयेत। आता एकच गोष्ट हवी आहे, काश्मीर प्रश्नावर अंतिम तोडगा। किती दिवस आंतरराष्ट्रीय लॉबीचा मूड सांभाळत बसायचा आहे? किती काळ पाकिस्तानला एकटं पाडण्याचे प्रयत्न करत बसायचेत? किती काळ काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांचे लाड पुरवायचेत? पहलगाम मधला हल्ला हा दहशतवाद आहे की त्याला आता धर्मयुद्ध बनत चाललेलं आहे? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भात चर्चेत आपल्यासोबत आहेत भाजपचे खासदार परिणय फुके, काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले आपल्यासोबत आहेत आणि निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे सुद्धा आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला परिणय फुके यांच्याकडे जाणार आहे। परिणय फुकेजी, साहजिकच सरकारकडे या सगळ्यामध्ये बोट दाखवलं जाते, सरकार असं करतंय, ते केलं नाही, हे केलं नाही, हे केलं नाही। सरकार या सगळ्यावरती आता काय केलं पाहिजे, काय करणार काय? कारण सर्जिकल स्ट्राईकचा फायदा होत नाहीये, एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान बधत नाहीये। अंतिम सोल्युशन मिळणार कधी, कुठे, कसं? आवाज कटला। परिणय फुकेजी, तुमचा आवाज येतोय, माझा आवाज जर पोहोचत असेल तर बोट सरकारकडे दाखवली जात आहेत। सर्जिकल स्ट्राईक्स वगैरे कशाचाही त्यांच्यावर पाकिस्तानवर फरक पडत नाहीये। सगळ्या हल्ल्यांची मुळं पाकिस्तानात सापडतायत। अंतिम सोल्युशन काय असणार आहे, कधी मिळणार आहे? मी एक तर आपला आभारी आहे की आपण मला या चॅनलवर या विषयावरती, या गंभीर विषयावर आपण मला इथे बोलावलं। आणि निश्चितच हे ज्या प्रकारे विरोधक आज टीका करतात आहे, मला तर आता आपण सर्व पक्ष, सर्व देश, संपूर्ण देश एकत्रित येऊन या सगळ्या हल्ल्याचा निषेध केला पाहिजे। या हल्ल्याच्या विरोधात आपण उभं झालं पाहिजे। या हल्ल्याच्या विरोधात आपण सर्व एकत्रित येऊन आपल्या देशाचे पंतप्रधान यांना समर्थन दिलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की आता आम्ही संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे। आणि आता ज्या प्रकारे या 26 लोकांची हत्या दहशतवादी संघटनेने केली, पाकिस्तानने केलं, आता या पाकिस्तानाला त्यांची जागा दाखवून देण्याची गरज, म्हणजे आता ही निर्णायक लढाई आपली आहे। आणि मागच्या अनेक वेळा आपण यांना मागच्या 2014 पासून या सगळ्या पाकिस्तानला असणार, या दहशतवाद्यांना असणार, त्यांना त्यांची जागा दाखवली। पण जसं आपण म्हटलं नम्रताताई की हे कुत्र्याची शेपटेसारखं आहे, कितीही वर्ष यांना सरळ ठेवलं तरी हे परत वाकडं करतात, परत आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघतात, परत आपल्या देशामध्ये काही ना काही या प्रकारचा हल्ला करून कुठेतरी या देशाची भावना, आणि हा नुसतं त्या 26 लोकांची हत्या नाही आहे, त्या 26 लोकांवर हल्ला नाही आहे, त्या भागातला हल्ला नाही, तर संपूर्ण देशावर हा हल्ला केलेला आहे, आमच्या अस्मितेवर हा हल्ला केलेला आहे। आणि निश्चितच ही सरकार भारतीय जनता पार्टीच्या मोदीजींची सरकार आहे। या पाकिस्तानाला आणि या हल्लेखोरांना सगळ्यांना एकालाही सोडणार नाही। आणि ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक मध्ये मागच्या वेळेस जसं असा हल्ला केला होता, तर एकाला म्हणजे मी तुम्हाला सांगतो चुन के मारेंगे। ज्या लोकांनी हल्ला केला, यांच्या मागे जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना चुन के मारल्याशिवाय मोदीजी किंवा आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी चूप बसणार नाही, हे मला 100% खात्री आहे। नाही, सरकारने गप्प बसणं हा आता पर्यायच असू शकत नाहीये, कारण खूप झालं, आता डोक्यावरनं पाणी गेलंय। हे जी दृश्य दिसतात ना स्क्रीनवरती, ती त्या मृतदेहाच्या शेजारी बसलेली ती तरुण मुलगी, 4 दिवसांपूर्वी लग्न झालं होतं, तिचं हातात लाल चुडा आहे, ती हनीमूनसाठी आली होती काश्मीरमध्ये, आणि तिच्या नवऱ्याला अरे हा हिंदू दिसतोय म्हणून त्याला गोळ्या घातल्या गेल्या, तिथे जीवे मारला गेला, नौदलाचा अधिकारी आहे तो। ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ऐकतोय ना, त्यावेळेला इथे सुन्न व्हायला होतंय। हे काय आहे? हा दहशतवादी हल्ला म्हणायचा की ह्याला आता धर्मयुद्धाचं स्वरूप दिलं जातंय? ओगलेजी, तुम्ही कसं बघता याकडे? म्हणजे विरोधक तर टीका करतातच आहेत। नाही बघा मॅडम, हॅलो, बोला ओगलेजी, बोला।
ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि अशा घटना घडू नये ही प्रामाणिक इच्छा आहे. कालच राहुल गांधी या संदर्भात माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्याशी बोललेले आहेत. त्यांनी पूर्ण आमच्या पक्षाच्या वतीने, काँग्रेसच्या वतीने या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आणि पूर्ण पाठिंबा सरकारला दिलेला आहे. ही 26 ते 27 लोकांचा एक दुर्दैवी मृत्यू झाला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. परंतु जे काही घडलं त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात आपल्या ज्या रॉ किंवा आयबी वगैरे हे आहेत यांचं मागच्या 7 दिवसापूर्वीपासून हा कट रचला जात आहे असं समजत असून देखील ज्यावेळेस याच्यामध्ये आपण थांबवू शकत नाही, काहीतरी म्हणजे अडचण दिसते असं लक्षात येऊन सुद्धा आपण हे थांबवू शकलो नाही, हे दुर्दैव आहे. कुणाकडे बोट दाखवायचं सतीश ढगेजी, याच्यात बोट कुणाकडे दाखवायचं? जसं आता बातम्या येत आहेत की रॉ कडनं, आयबी कडनं अपडेट आलेले होते की अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो, पण तरीही ज्या ठिकाणी हा हल्ला होतो तिथे जवळपास 2000 पर्यटक असताना पुरेसे जम्मू काश्मीर पोलीस तिथे फौज तैनात नसते, लष्करी अधिकाऱ्यांचा म्हणावा तेवढा तिथे तैनाती झालेली नसते, आणि मग हे प्रेडिक्ट करणार कसं आपण? हे सगळं अनप्रेडिक्टेबल आहे. हे सरकारचा अपयश आहे, कारण सरकार पुलवामाचा हल्ला झाला त्याही वेळेस त्याची इनपुट आले होते, परंतु वेळेत सरकारने त्याच्यावरती कुठलंही दखल घेतली नाही. आताही सेम तसं झालेलं आहे. तुमचा मुद्दा लक्षात घेतला ढगेजी. आता विरोधक म्हणतात सरकारचं अपयश आहे. कुठल्या सरकारकडे बोट दाखवायचं? केंद्राकडे दाखवायचं की ओमर अब्दुल्लांच्या सरकारकडे बोट दाखवायचं? मॅडम नक्कीच आजचा हा विषय जो तुम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे, ओगलेजी आपण पॅनलच्या दुसऱ्या गेस्टना पण बोलायची संधी देऊया. सतीश ढगेजी बोला. त्या ठिकाणी करूच. येस, मी जसं सांगत होतो की आपला हातचा जो विषय आहे दहशतवाद की धर्मयुद्ध, खरोखरच या विषयाचे वेगवेगळे कांगोरे आहेत. हा फक्त एक दहशतवादी हल्ला नाही. या दहशतवादी हल्ल्याला 3Tच्या अँगलनं आपल्याला त्याचं विश्लेषण करता येईल. ज्या प्रकारचं टायमिंग साधलं, ज्या प्रकारे जे आहे चुनके म्हणजे धर्माच्या आधारावर नाव विचारून तुम्ही सुनता केलेली आहे की नाही त्याची खात्री करून ज्या प्रकारे हत्या केली, म्हणजे लिटरली मन सुन्न करणारं, प्रचंड चीड आणणारी अशा प्रकारचा हा हल्ला आहे. आणि TRF नावाची संघटना जी मुख्यतः काश्मीरमध्ये काश्मीरच्या बाहेरचे लोक येऊ नये, जसं काय काश्मीर जे आहे यांचीच मक्तेदारी आहे, या TRFनं हे केलेलं आहे. म्हणून TRF, टायमिंग आणि टार्गेट्स या 3Tचा जर एकत्रित संबंध लावला तर ही घटना कशी युनिक आहे, कसं वेगळं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. फेल्युअर कोणाचं आहे हा तुमचा मुख्य प्रश्न त्या ठिकाणी होता. जर 2016ला सर्जिकल स्ट्राईक केलं आणि राजकीय नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदी यांच्या सरकारला शाबासकी मिळत असेल, जर 2019ला बालाकोट एअर स्ट्राईक केल्याची राजकीय नेतृत्वाची शाबासकी नरेंद्र मोदी सरकारला त्या ठिकाणी मिळत असेल, तर 2025 मध्ये इतका मोठा हल्ला होतोय. आमचं इंटेलिजन्स फेल्युअर त्या ठिकाणी होतं. आमच्या राजकीय नेतृत्वानं स्पष्टच मी या ठिकाणी नाव घेतो, अमित शहा यांना इतकी प्रीमॅच्युअर स्टेटमेंट द्यायची, इतकी घाई करण्याची का त्या ठिकाणी गरज होती? ऑलमोस्ट त्यांनी काय स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं की आता मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद जो आहे तो समूळ त्याचा नायनाट होईल. बिलकुल बरोबर आहे. ऑन ग्राउंड जे आहेत तशा प्रकारचे चेंजेस, ऑन फील्ड आपल्याला चेंजेस त्या ठिकाणी दिसत आहेत. पण त्याला जोडूनच असं म्हणणं की काश्मीर मधला दहशतवाद जो आहे आखरी घटका त्या ठिकाणी मोजतोय, कसं काय तुम्ही त्या ठिकाणी स्टेटमेंट तसं करू शकता? ऑन ग्राउंड तर तशा प्रकारचे इनपुट तुमच्याकडे नाही आहेत. आणि आजच्या घटनेनं हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की तुमचं ते राजकीय स्टेटमेंट आहे. कारण पाकिस्तान सारखा ज्याच्या जीन्समध्येच, ज्याच्या जनुकामध्येच अँटी हिंदू, अँटी भारत स्टान्स ठासून भरलेला आहे, चीन सारखा देश जोपर्यंत त्याचं चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरशी संबंधित आर्थिक हित पाकिस्तानशी जुडलेलं आहे, तोपर्यंत तो पाकिस्तानला त्या ठिकाणी सपोर्ट देईल. मग असा पाकिस्तान आपलं शेजारी राष्ट्र असताना विदाऊट काही खमकी भूमिका घेता कशा प्रकारे आपल्याला जो आहे हा दहशतवाद समूह त्या ठिकाणी नष्ट करता येईल? फेल्युअर कोणाचं आहे? फेल्युअर हे जम्मू काश्मीर पोलिसचं आहे. फेल्युअर कोणाचं आहे? इंटेलिजन्स एजन्सीजला ॲक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट न देता येणं आणि त्याच्यानुसार जम्मू काश्मीरच्या पोलिसांना ॲक्शन न करता येणं त्यांचं फेल्युअर आहे. फेल्युअर कोणाचं आहे? राजकीय नेतृत्व. काहीसं मी म्हणतोय, पूर्णतः ऑफकोर्स त्यांचं अपयश नाही, कारण मागच्या काही काळामध्ये नरेंद्र मोदी सरकारने खूप खमकी भूमिका घेतलेली आहे पाकिस्तानच्या विरुद्ध. पण राजकीय नेतृत्व ज्यानं बडबोलेपणा केला, ज्यांनी प्रीमॅच्युअर स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं की नाही 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 आमचा जम्मू काश्मीरचा प्रश्न जो आहे दहशतवादाचा प्रश्न बस आता शेवटच्या घटका त्या ठिकाणी मोजतोय. जर शेवटच्या घटका मोजत असल्या असत्या तर एवढा मोठा अतिरेकी हल्ला आणि त्याचे जे विपरीत परिणाम होणार आहेत ते भारताला भोगावे लागले नसते. माझ्या मते आपल्या चर्चेत त्या ठिकाणी येईलच, पण याला फक्त दहशतवादी हल्ला म्हणून पाहू नका. ज्या प्रकारे हिंदूंना टार्गेट करून नॉन मुस्लिम लोकांनाच मारण्याचं यांनी त्या ठिकाणी काम केलं, त्याच्या अँगलनं आता
प्रत्येक भारतीयामध्ये, मुख्यतः प्रत्येक हिंदूमध्ये प्रचंड चीड आलेली आहे, जनमानसामध्ये ती भावना आहे. आणि त्याच्या अँगलनं आता असा विचार केला जातोय की हिंदू आणि मुस्लिम हे जे एक प्रकारचं ध्रुवीकरण आहे भारतामध्ये, ते मोठ्या प्रमाणावर होतं की काय असा विचार केला जातोय. पण खरोखरच भारताची जगामध्ये खरी ओळख जर त्या ठिकाणी असेल तर विविधता, मग त्यामध्ये भौगोलिक विविधता असेल, जैविक विविधता असेल, धार्मिक विविधता. 1947 पासून आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर पाकिस्तानचे बुरे हाल झाले, बांगलादेशचे बुरे हाल झाले, तिथल्या मायनॉरिटीजला म्हणजे हिंदूंना अत्याचाराला सामोरं जावं लागतं. पण भारत हा असा एकुलता एक देश आहे की ज्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम आमच्यामध्ये जे आहेत विचार प्रवाह वेगवेगळे त्या ठिकाणी असतील, पण आपण एकत्रित आहोत. आणि अशा प्रकारचे भरपूर मुस्लिम असतील जे अशा विचारधारेला, या मेंटॅलिटीला भाव देणार नाहीत. आणि अशा प्रकारची मेंटॅलिटी असणारे आपल्या देशातले असो किंवा देशाच्या बाहेरचे असो, ती वृत्ती आपल्याला ठेसलीच पाहिजे. हे या उदाहरणावरून आपल्या समोर स्पष्टपणे येतं. मला ना यावेळेला लक्ष पिक्चर जो आहे ना त्याच्यामधला एक डायलॉग आठवतो की ज्याच्यामध्ये एक पाकिस्तानी अधिकारी सांगत असतो की आम्ही भारतीय सैनिकांना फक्त गोळ्या नाही घातल्यात, आम्ही त्यांच्या 2 भुवयांच्या मध्ये कपाळावर त्यांना गोळ्या घातल्यात, एवढे सॉफ्ट टार्गेट हे भारतीय बनले आमच्यासाठी. इथे पण ना परिणय फुकेजी असंच काहीतरी झालंय. कर्नाटक मधल्या एक स्त्री आहेत, एक लेडी आहेत ज्यांच्या पतीला गोळी घालण्यात आली, त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं वाक्य आहे, त्यांनी सांगितलं त्या दहशतवाद्याला की मला गोळी घाल, मला मार. त्यावेळी तो दहशतवादी त्यांना काय सांगतो, मोदी के जाके बोलो, तुमच्या पंतप्रधानांना, पंतप्रधान मोदींना जाऊन सांगा. म्हणजे हे तुमच्या 2 भुवयांच्या मध्ये गोळी घालून तुम्हाला मारण्यासारखंच आहे परिणय फुकेजी. नाही बघा, असं आहे की मी 2-3 गोष्टी असं सांगतो की जसं आपले लष्करी अधिकारी साहेब जे जसं सांगून राहिले की याच्यात अमित शाह साहेब बोलले आणि म्हणून ते कुठेतरी त्यांना चेतवण्याचं काम, त्या दहशतवाद्यांना चेतवण्याचं काम अमित शाह साहेबांच्या वक्तव्यामुळे झालं. मग मला सांगा. नाही, त्यांनी असं नाही म्हटलंय, त्यांनी म्हणून चिथावले असं नाही म्हटलंय, त्यांनी म्हटलंय अमित शहांचं प्रीमॅच्युअर होतं. हा ठीक आहे, जे असलं. मग मला एक सांगा की जर दहशतवादी आपण जर मोनी बाबाचं रूप धारण केलं असतं किंवा 2004 ते 2014 पर्यंत आपण बघितलं आपल्याकडे मोनी बाबाचं सरकार होतं, मग त्यावेळेस कोणीच काही बोलत नव्हतं, कोणते हल्ले झाले त्यावेळेस कोणी बोलत नव्हतं. मग तुम्हाला काय वाटतं की त्यावेळेस कोणतेही दहशतवादी हल्ले झाले नाही? आणि दुसरं तुम्ही जे म्हणतात आहे की हा निश्चितच नुसतं मोदीजीला नाही तर संपूर्ण देशासाठी एक गंभीर बाब आहे. आणि मोदीजींना त्यांनी चॅलेंज केलेलं आहे, देशाच्या पंतप्रधानांना चॅलेंज केलं आहे या सगळ्या याच्यानी, आणि निश्चितच संपूर्ण देशाला चॅलेंज केलं आहे. आणि याचं उत्तर हे 100% देश पाकिस्तानाला देणार आहे, या दहशतवाद्यांना देणार आहे. हे तुम्ही येत्या काळात तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि तुम्ही जे म्हणता इंटेलिजन्स फेल्युअर किंवा हे, तर निश्चितच काही चुका झाल्या असतील ते आम्ही कबूल करतो. पण तुम्हाला सांगतो की इतक्या वर्षात आपण जे थांबवू शकलो, इतके जर तुम्ही जर आधीचे बघितले दहशतवादी हल्ले बघितले, देशावर हल्ले बघितले, बॉम्बस्फोट बघितले, मागच्या 10 वर्षात त्याच्यात मोठ्या प्रमाणात घट झालेला आहे, हे तुम्ही बघितलेलं आहे. आणि याही आकडेवारी तुमच्याकडे आहे. पण माझं एक या विषयाने ढगे साहेबांना सांगायचं आहे की ते लष्करी अधिकारी आहे, रिटायर्ड झाले असतील भलेही, पण असं थेट कुठेतरी आरोप सरकारवर करणे हे योग्य होणार नाही. थेट की बाबा अमित शाह साहेबांनी असं बोलले किंवा अमित शाह साहेबांचं बोलण्याचा उद्देशामुळे कुठेतरी हे चुकीचं वक्तव्य होणार. आणि मला असं वाटतं की त्यांनी आता या देशाने सगळ्याच पक्षातल्या लोकांनी एका दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एका दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा, या ज्या प्रकारचा हल्ला हा देशावर हल्ला आहे याच्या मागे आता सगळ्यांनी एकत्र येऊन आपण आता पाकिस्तानला लढा दिला पाहिजे, पाकिस्तानला त्याची जागा दाखवली पाहिजे, या सगळ्या दहशतवाद्यांना दाखवलं पाहिजे. कुठेतरी या दहशतवाद्यांनी जो हल्ला केला, 26 लोकांना मारलं, पण आता ज्या प्रकारे आपण आपसात भांडतोय ते निश्चितच त्यांचा उद्देश साध्य होत आहे. आणि निश्चितच त्यांचा उद्देश साध्य नाही झाला पाहिजे, याच्याकरता आता आपण सगळे एकत्र झालो पाहिजे. हाच माझा मुद्दा आहे. आपापसात इथे भांडायचा मुद्दा नाहीये, कारण यापूर्वीच्या सरकारमध्ये हल्ले होत नव्हते का? तर हल्ले होत होते. या सरकारमध्ये हल्ले थांबलेत का? तर निश्चित थांबलेले नाहीयेत, ते हल्ले सुद्धा होत आहेत. त्यामुळे एकमेकांकडे बोट दाखवून त्याचं राजकारण करण्यामध्ये पॉइंट नाहीये. मात्र कमी झाले, उत्तर कसं शोधायचं, या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं, याच्यावर उत्तर कधी मिळणार? भुसके मारेंगे वगैरेची भाषा करत जर असतील नेते, किंवा दहशतवाद संपणार आहे, नक्षलवाद संपणार आहे, अशी जर भाषा नेते करणार असतील आणि त्यांच्या नाकावर टिचून जर हा हल्ला होत असेल, आपले पंतप्रधान हे खूप स्ट्रॅटेजिक बोलणी करण्यासाठी जेव्हा परदेश दौऱ्यावर असतात, त्या दौऱ्याला संदेश देण्याचा प्रयत्न जर त्या दहशतवादी हल्ल्यातून होत असेल तर त्याला काय म्हणायचं ढगे सर?
नक्कीच परिणयजींनी बहुतेक माझे मुद्दे समजले नाही. मौनी बाबाचं सरकार असो की मोदी बाबाचं सरकार असो, एक भारतीय म्हणून मौनी बाबाचं सरकार सुद्धा मेजॉरिटी ऑफ भारतीयांनी निवडून दिलं होतं, मोदी बाबाचं सरकार सुद्धा मेजॉरिटी ऑफ भारतीयांनी निवडून दिलं. माझ्या कॉमेंट्समध्ये मी स्पष्टपणे सांगितलं की नक्कीच मोदी सरकारनं काही ठिकाणी खमकी भूमिका घेतली. याचा अर्थ असं नाही की मोदी सरकारनं जे काही केलं आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त बरोबरच आणि मोदी सरकारच्या कुठल्याही उणिवा नाही. 2025 मध्ये ज्यावेळेस आम्हाला उणिवा दिसत आहेत आणि मग मी फक्त अमित शहा यांच्याविषयी स्टेटमेंट केलं नाही, आपली चर्चा चालतीये म्हणून त्या ठिकाणी अमित शहांचं नाव आलं. मी जम्मू काश्मीर पोलीस म्हटलं, मी इंटेलिजन्स फेल्युअर म्हटलं आणि ज्यावेळेस राजकीय नेतृत्व, आपण राजकीय नेतृत्वाचा भाग आहात, राजकीय नेतृत्वाला जे आहे ओव्हरऑल जी सगळी सिस्टम आहे त्या सगळ्या सिस्टमची रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी, एक प्रकारे ते अधिकार तुमच्याजवळ असेल तर देअर हॅज टू बी पॅरिटी बिटवीन अकाउंटेबिलिटी अँड ॲज वेल ॲज ऑथॉरिटी. मग हे पॉवर जर तुमच्याजवळ त्या ठिकाणी असतील तर ही जबाबदारी सुद्धा तुम्हाला स्वीकारावी लागेल. या अँगलनी अमित शहा यांनी ऑन ग्राउंड इनपुट न घेता अशा प्रकारे घाईघाईनं स्टेटमेंट करणं हे कसं प्रीमॅच्युअर होतं, हा माझा मुद्दा होता. बरं, आता तुम्ही ही चर्चाच काढलेली आहे तर आणखीन दुसरा मुद्दा त्या ठिकाणी सांगतो. 7च दिवसापूर्वी अमित शहांनी बिलकुल एक लीड घेतली, इनिशिएटिव्ह घेतली. स्वतः 3 दिवस ते जम्मू काश्मीरला गेले. हाय डेलिगेशन इन द सेन्स सिक्युरिटी फोर्सेसच्या टॉपच्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली आणि स्पष्टपणे त्यांनी निर्देश दिले की युनिफाईड कमांडच्या माध्यमातून आता आपल्याला सिक्युरिटी ग्रिड जी आहे आणखी मजबूत करायची आहे. आता आपल्याला जे आहेत इंटेलिजन्स इनपुट्स आणखी मजबूत रीतीने त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर कारवाई करायची आहे. म्हणजे एका बाजूला अशा प्रकारची मीटिंग घेता, तुम्ही स्पष्ट निर्देश देता आणि तरी सुद्धा ज्या प्रकारची ही घटना घडली आणि जे आपल्या समोर त्या ठिकाणी येतंय, खऱ्या अर्थानं जम्मू काश्मीर पोलीस त्या ठिकाणी गाफील होतं. इथे जे आहे आर्मीचा रोल नाहीये, इथे सीआरपीएफचा सुद्धा रोल नाहीये. कारण हे जे पहलगाम शहर आहे आणि अशा प्रकारचं टुरिस्ट प्लेस त्या ठिकाणी असल्यामुळे आणि सिटी असल्यामुळे मुख्यतः फर्स्ट इयर, पहिला प्रथम स्तर जो आहे तो जम्मू काश्मीर पोलीसच्या व्यवस्थेचा त्या ठिकाणी येतो. जम्मू काश्मीर पोलीसचे जे आहेत ॲडिक्वेट पोलीस फोर्स त्या ठिकाणी नाहीये, तुमचं चेकिंग बरोबर त्या ठिकाणी नाहीये, तुम्ही गाफील आहे. या सगळ्या गोष्टी रेकीमध्ये आलेल्या आहेत. केव्हा ते येतात, केव्हा जातात, कशा प्रकारचं चेकअप होतं, आर्म फोर्सेसचे युनिफॉर्म घालून जर आपण त्या ठिकाणी गेलं तर कशा प्रकारे आपल्याला त्यांना चकवा देता येतो, हे सगळं त्यांनी केलं. म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी म्हणतोय इट्स अ प्री प्लॅन्ड अटॅक. मग हे सगळं होत असताना जर आपलं इंटेलिजन्स एक प्रकारे जे आहे योग्य प्रकारे, ज्याला शब्द मी वापरतो ॲक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट, इंटेलिजन्स तर असतात, दहशतवादी जे आहेत हल्ला करणार आहेत, दहशतवादी जे आहेत प्रवाशांवर हल्ला त्या ठिकाणी करणार आहेत, पण ॲक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट ऑन फील्ड असणारे जे अधिकारी आहेत त्यांना जर एक्झॅक्टली माहिती मिळाली साधारणतः केव्हा किती अतिरेकी कशा प्रकारे हल्ला करणार आहेत तर त्यांना त्या ठिकाणी ऍक्शन घेता येते. अशा प्रकारचा ॲक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट नव्हता. मग या सगळ्या सिस्टमची पॉलिटिकल जबाबदारी गृहमंत्री म्हणून तुम्ही स्वीकारणार नाही का? फक्त पाठ ज्यावेळेस तुम्हाला थोपटायची असते त्यावेळेस जे आहे कशा प्रकारे मोदी सरकार खमकं, बिलकुल खमकं आहे, त्याविषयी काही वाद नाही. पण जर चूक होती तर ती चूक सुद्धा तुम्ही ऍक्सेप्ट करा. आणि आम्हाला पूर्ण आशा आहे, संपूर्ण भारताला आशा आहे की मोदी सरकार जे आहे फार खणकर भूमिका येणाऱ्या काळामध्ये या पाक पुरस्कृत दहशतवाद्यांविरुद्ध स्पष्टपणे घेईल. नाही अगदी, आणि त्यांनी दौरा अर्धवट सोडून ते आलेत आणि त्या फार वेळ न दवडता अगदी एअरपोर्टवरती त्यांनी महत्त्वाची बैठक घेतली. याच्यामधनं तत्परता आपल्याला दिसून येते. त्यामुळे सरकारला संधी सुद्धा यामध्ये द्यायला हवी. ओगलेजी, कसं आहे, जसं सगळेच सांगतायत की आपण राजकारण करण्यात काही पॉईंट नाहीये, आता कशा प्रकारची ऍक्शन अपेक्षित आहे? मॅडम, राजकारण मी कोणावरतीही आरोप किंवा प्रत्यारोप केले नाहीत. मी सांगितलेला हा हल्ला हा भारताच्या अस्मितेवरती हल्ला आहे. हा मोदी सरकार म्हणून तुम्ही जो घेताय तो एकदम चुकीचा आहे. कारण हा शेवटी जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्यावरती हल्ला आणि दहशतवादी एवढा मोठा हल्ला हा पूर्ण भारतावरती हल्ला आहे. त्यामुळे मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की राहुल गांधी यांनी कालच त्या ठिकाणी गृहमंत्री यांना फोन करून या संदर्भात पूर्ण पाठिंबा व्यक्त केला होता. परंतु आता त्या ज्या पद्धतीने राजकारण चाललंय ते चुकीचं आहे. कारण शेवटी दहशतवाद हा दहशतवाद आहे, त्याला कुठलाही जात किंवा काही धर्म नसतो. आणि जे चुकीचं आहे ते 100% चुकीचं आहे. आणि यांना उत्तर हे आता प्रत्येक वेळेस या मोदी साहेबांचं किंवा गृहमंत्र्यांचं नेहमी उत्तर असतं की आम्ही घुसके मारेंगे. घुसके मारेंगे इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यानंतर जी काही परिस्थिती उमटतीये त्याला जबाबदार कोण? आणि आता आपले ढगे साहेब जे म्हटले की त्या ठिकाणी जे जम्मू काश्मीरचं पोलीस आहे, तर जम्मू काश्मीरचं पोलीस बरोबर केंद्र सरकारचंही त्या ठिकाणी 100% इंटरफेरन्स असतो आणि प्रत्येक गोष्टीवरती कंट्रोल असतो. त्यामुळे हे एकटं कोणावरती जबाबदारी ढकलू नये, ही सगळ्यांची कंबाईन जबाबदारी. आणि ज्या पद्धतीने तो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याला आता कुठेतरी आपल्याला विचार करण्याची गरज आहे. कारण ज्या काही गोष्टी मागच्या काळामध्ये सरकारने सांगितल्या होत्या की आम्ही असं करू तसं करू, परंतु तिथला मूळ जो मुद्दा आहे तिथल्या जम्मू काश्मीरच्या लोकांना
जर रोजगाराचीच उपलब्धता झाली नसेल मागच्या 10 वर्षामध्ये, तर कुठेतरी ते लोक कुठेतरी चुकीच्या मार्गावरती जात आहेत आणि तो मार्ग सोडत नाहीयेत. तर त्यांचा जो मूळ प्रश्न आहे, त्या मूळ प्रश्नाला कुठेतरी सरकारने आता हात घालण्याची वेळ आलेली आहे. ते न करता बाकीच्या इतर गोष्टी बोलणं हे आज तरी चुकीचं आहे. बरं, कसं आहे, आपण इथे महाराष्ट्रामध्ये बसून ही चर्चा नक्कीच करू शकतो. साधक बाधक चर्चा ह्या सगळ्या विषयावरती होतीये. कुणाकडे बोट दाखवलं जाईल, कोण कुठं कमी पडलंय, कोण कुठे जास्त झालंय, काय करायला हवं, काय करायला नको होतं, जीव गेलेले आहेत, हळहळ व्यक्त होऊ शकते. प्रत्यक्षात तिथे ग्राउंड रियालिटी काय आहे, तिथे कुणाला काय परिस्थिती सहन करावी लागते, ज्याचा उल्लेख आपल्या या चर्चेमध्ये आलेला होता. ढगे सरांनी त्याचा उल्लेख केला, परिणय फुकेंनीही त्याचा उल्लेख केला, आता ओगलेजींनी सांगितलं की तिथे रोजगाराची कमतरता आहे. पण एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही, गेल्या वर्षी जम्मू काश्मीरला 3.5 कोटी पर्यटकांनी भेट दिलेली आहे. जम्मू काश्मीर सुरक्षित वाटत नसतं तर ही एवढी पर्यटकांची संख्या तिथे गेलीच नसती. जम्मू काश्मीर सुरक्षित वाटत होतं का, तर येस, जम्मू काश्मीर सुरक्षित वाटत होतं. पण त्याच अमनकी आशा दाखवलेल्या जम्मू काश्मीरमध्ये 27 जणांचा जीव घेणारा हल्ला होतोय का, तर तेही तितकंच वास्तव आहे. आणि त्या हल्ल्याची पाळंमुळं पाकिस्तानमध्ये सापडतायत का, तर होय, ती पाकिस्तानमध्येच सापडतायत. त्यामुळे आता राजकारण वगैरे सगळं बाजूला, इंटरनॅशनल लॉबीचे इगो सांभाळणं सगळं बाजूला, आपल्याला प्रायोरिटीने ह्या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. आणि त्यासाठी आता पंतप्रधान मोदी, आपलं हे सरकार, गृहमंत्री अमित शहा हे पुढे काय पावलं उचलणार आहेत ह्याचं ठोस उत्तर आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे प्रश्न धगधगते कायम राहणार आहेत. हे नक्की. आपल्याला लेफ्टनंट कर्नल ढगे, ओगलेजी, परिणय फुके सगळ्यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा चर्चेचा धुळा इथेच शमलेला आहे.